आज आपण कांदा लसूण न वापरता अगदी छान अशी मुगाची डाळ करणार आहोत। खूप छान टेस्टी लागते। इथे मी अर्धा कप मुगाची डाळ घेतलेली आहे। आपण तिला स्वच्छ पाण्याने 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे। ही मुगाची डाळ आहे ना, याच्यामध्ये आपण कांदा लसूणचा वापर नाही केलेला आहे, त्याच्यामुळे जे लोक कांदा लसूण नाही खात ते लोक हे मुगाची डाळ अगदी बनवू शकतात आणि खूप टेस्टी लागते। नक्की ट्राय करा। आता आपण 10 मिनिटांकरता हिला पाण्यामध्ये भिजवून ठेवूया। तोपर्यंत आपण एका साईडला गॅसवरती ते पाणी गरम ठेवायचं आहे। कुठलीही भाजी करताना त्याच्यामध्ये गरम पाणीच टाका। गरम पाण्यामुळे भाजीला स्वाद चांगला येतो, थंड पाणी टाकू नका। आता आपण पाणी गरम करत ठेवूया। पाणी आपण छान गरम होऊ द्यायचं आहे आणि मग आपण भाजीला फोडणी देऊया। तर इथे मी फोडणी करता कढीपत्ता, टोमॅटो 1 आणि कोथिंबीर अगदी अशी छान बारीक चॉप करून घेतलेली आहे। इथे त्या साईडला आपण लगेचच कुकर ठेवायचा आहे। ही भाजी मी कुकरमध्ये करणार आहे। कुकर छान गरम होऊ दे। इथे पाणी गरम झालेलं आहे। कुकर छान गरम झालं, त्याच्यावर टाकायचं आहे आपण 2 ते 3 पळ्या तेल। तेल आपण छान गरम होऊ द्या। आपण इथे 2 मिरच्या घेतलेल्या आहेत तिखटवाल्या। तिखट म्हणून मी 2च घेतलेल्या आहेत। त्याप्रमाणे आपण इथे अशा मोठ्या चिरून घ्यायच्या आहेत, म्हणजे आपण त्या अगदी सहज बाहेर काढू शकतो तुम्हाला खायच्या नसल्यास। तेल छान गरम झाल्यावर आपण याचे टाकायचं आहे अर्धा चमचा इथे मोहरी टाकते मी। मोहरी आपल्याला छान तडतडू द्यायची आहे। मग टाकायचं आहे आपल्याला अर्धा चमचा जिरं पण छान आपल्याला होऊ द्यायचं आहे। त्यानंतर आपण टाकूया कढीपत्त्याची पानं, ही पण छान होऊ देऊया। त्यानंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत आपण उभ्या चिरलेल्या मिरच्या आणि हिंग टाकायचा आहे थोडा चिमूटभर, याच्यामुळे छान टेस्ट येते। त्यानंतर आपण आपला टोमॅटो आहे तो पण टाकून द्यायचा याच्यामध्ये। तो पण आपण छान होऊ द्यायचा आहे। टोमॅटो याच्यामध्ये व्यवस्थित तेलामध्ये त्याला परतून घ्यायचा आहे। टोमॅटो छान परतला की आपण टाकायचं आहे अर्धा चमचा हळद। नंतर आपण व्यवस्थित शेकून घेऊया आणि नंतर आपले मसाले जळू नये म्हणून आपण याच्यात टाकायचं आहे थोडंसं पाणी। पाणी टाकल्यामुळे आपले मसाले जळत नाही आणि अगदी छान शिकले जातात। नंतर आपण टाकणार आहे याच्यामध्ये आपली भिजवलेली मुगाची डाळ। पाणी टाकल्यामुळे ना मुगाची डाळ अगदी छान फुलते आणि तिची छान भाजी पण मस्त लागते। आता मुगाची डाळ टाकून आपण व्यवस्थित हलवून घेऊया याला आणि मग आपण याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे। पाणी तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग टाकू शकता। तुम्हाला जर कोरडी हवी असेल तर पाणी तुम्ही कमी टाका। आता मला इथे पातळ हवी आहे, त्याच्यामुळे मी पाणी जरा बरं टाकलेलं आहे 2 कपाच्या मेजरमेंटनुसार। त्यानंतर आपण याच्यामध्ये मीठ टाकूया। मीठ मी तर 1.5 चमचा टाकते, तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकतात। व्यवस्थित आपण हिला हलवून घेऊया आणि नंतर आपण हिला एक उकळी आली तर कोथिंबीर टाकायची आहे आणि नंतर आपण याच्यावर झाकण लावून घेणार आहोत आणि 2 शिट्ट्या होईपर्यंत आपल्याला मुगाची डाळ छान शिजवून घ्यायची आहे। 2 शिट्ट्या घ्या, म्हणजे जास्त पण ओव्हरकुक नाही करायची आपल्याला तिला। 2 शिट्ट्या झाल्यावर बघू शकतात। आता मी तुम्हाला कुकर उघडून दाखवते। अगदी छान मुगाची डाळ बनलेली आहे आणि खूपच टेस्टी लागते ही। तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास तुम्ही नक्की ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।